लोणी काळभोर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कदम वाघवस्ती ग्रामपंचायत हद्दीतल्या लोणी स्टेशन परिसरात चक्क इराण देशाचे झेंडे आणि राज्याध्यक्ष अली खामेनी यांचे फ्लेक्स लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। तर मागच्या 3 दिवसांपासून इराणी नागरिक घोषणाबाजी करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। झेंडे आणि फ्लेक्स लागल्यानं लोणी काळभोरसह परिसरात गोंधळाचं वातावरण तयार झालंय। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात, तर लोणी स्टेशन परिसरामध्ये जमण्यास सुरुवात झालेली आहे। तर लोणी काळभोर पोलीस आता काय कारवाई करणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्या बरोबर आहेत। चंद्रकांत, लोणी काळभोर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कदम वाघवस्ती ग्रामपंचायत हद्दीमध्ये इराण देशाचे झेंडे आणि काही फ्लेक्स लागल्याचं दिसतंय, काय नेमकी ही सगळी घटना आहे? आपल्याला माहिती आहे सध्या इराणचं आणि इस्रायलचं युद्ध सुरू आहे। अमेरिकेने त्यात उडी घेतलेली आणि ते सगळं तिकडं तो संघर्ष सुरू असताना इकडे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कदम वाघवस्ती एक छोटंसं गाव आहे। पुणे शहरानजीकच आहे। आपल्याला माहिती आहे लोणी काळभोर फार लांब नाही पुण्यापासून। ग्रामीण एरिया जरी असलं तर तिकडे शहरीकरण आता बऱ्यापैकी नागरीकरण वाढलेलं आहे। तिथं या ठिकाणी अशा प्रकारचे इराणचे समर्थक जाहीरपणे झेंडे लावणं, फ्लेक्स लावणं हे खरं तर धक्कादायक आहे। पोलीस काय करतात हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। युद्ध तिकडे सुरू असताना इकडे पुण्यात कोण त्यांचे समर्थक निर्माण झालेले आहेत आणि ते असे जाहीरपणे फ्लेक्स कसे काय लावू शकतात, असा सगळा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामुळे तर पोलीस काय कारवाई करणार हेच पाहायचं। ठीक, चंद्रकांत धन्यवाद दिलेली आहे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर पुण्यामधून होते।